नाशिकमध्ये राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे। काँग्रेसला मोठा झटका बसला असून माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। हा प्रवेश सोहळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला गेलाय। शिरीष कुमार कोतवाल यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यासोबतच नाशिक शहरातील माजी नगरसेवक गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, विमल पाटील तसेच चिरंजीव नरेश पाटील, गौरव अग्रवाल, गौरव गोवर्धने आणि शिवाजी बस्ते यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षाला बळ दिलंय। मला तिथे जायचं पण अर्धरस्त्याला भेटावं लागेल किंवा मला इथेच त्याचं स्वागत करावं लागेल, त्यामुळे वेळ खूप कमी आहे। सगळ्यांची माफी मागतो। सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण शिरीष भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। शिरीष भाऊंनी पक्षामध्ये यावं यासाठी माझी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती, पण काही योग येत नव्हता, काही जमत नव्हतं। पण आज गेल्या 2-3 दिवसापासून मी बोलतो, राहुल दादांचं माझंही बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे। आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता, चांदवडला। त्याची मजा काही मध्ये वेगळीच होती। पण आज मुख्यमंत्री येत आहेत, खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत। कुंभमेळ्याच्या निमित्ताने वेळ आता कमी आहे, निवडणुका घोषित झालेल्या आहेत, त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल, त्यावेळेला निश्चित आपण एक संवाद साधू बोलू। पण आज शिरीष भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मातबर नेते आपल्या भागातले, सहकार क्षेत्रातले, राजकारणातले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून शिरीष भाऊ कोतवाल तर आहेच, त्याबरोबर अनेक नाव आहेत, कोणाकोणाचे नाव घेऊ या ठिकाणी। पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। गुरुमित बग्गा हे अनेक दिवसापासून आपल्याला माहित आहे, कारण नगरसेवक आहेत, उपमहापौर आलेले आहेत, महानगरपालिका नाशिकचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके, माजी नगरसेविका कैलासवासी विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील, नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आमचे व्यापारी गौरव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने, कापड साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते, अजून कोण प्रमुख आहेत, सुनील मामा पाचोरकर, सरपंच, अनेक सरपंच आहेत, सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत। या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आपलं सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। आजपासून आपण सगळे भाजपवासी झालेला आहात। शिरीष भाऊ, जरा तुम्ही अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये जात, आपण दुसऱ्या पक्षात गेले नाही ना? एकच पक्ष राष्ट्रवादी होते आणि शरद पवार साहेबांकडे होते, नंतर काँग्रेसकडे आले। पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा, आता कुठे प्रवेश करायचा ठरलं सगळ्यांचा, तर आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात। आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे मी काही बोलत नाही, शरद पवारचं काय, रुपाठांचं काय, किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे, कारण नेतृत्वहीन काँग्रेस आहे, भरकटलेल्या ज्याच्यासारखी त्यांची परिस्थिती आहे, आणि म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही। पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात। आपल्याला माहितीये, देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक खासदार असतील, आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे, कशा पद्धतीने प्रगती होते, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो। मोदीजी 11 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण 11व्या नंबरवर होतो, आज आपण 4थ्या नंबरवर, 5व्या नंबरवर आलेलो आहोत। आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे, अतिशय वेगाने आपली घोडदौड चाललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये। तुम्ही अगदी सगळ्यांचा रोड बघताय, या 10 वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली शिक्षणाच्या बाबतीमध्ये, रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत, विमानं कशी आता पळायला लागलेली आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे। आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी, विशेष करून पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र, बांगलादेश सारखं छोटंसं राष्ट्र आपल्याला जेव्हा दम भरायचं,
चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं, बॉर्डरवर मस्ती करायचं. पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आपल्याला याची कल्पना आहे. पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाया पडत जायचो, अमेरिकेकडे पाया पडत जायचो. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज ईद का जवाब पत्थरचे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम हातामध्ये या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये मोदीजी असतील, राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत. आपल्याला देवेंद्रजी बद्दल मी काही फार सांगावं असा कुठलाही विषय नाहीये. मला वाटतं अतिशय बुद्धिवान, अतिशय दूरदर्शी म्हणा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. मला वाटतं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली आहे. मागच्या काळामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री होते, आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवाहामध्येच आपण आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही. नुसते हातपाय हलून दुखायला लागतात, मग शेवटी बुडावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. राहुल दादा त्या ठिकाणी आमदार आहेत. आमचे कासलीवर कुठे कायम तिथेच असतो. हा, तर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. दादा तर अतिशय सिनियर आहेत. मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेला आहात. आपण 2 वेळा मला वाटतं आमदार होतात. आपण कुठल्या साली होता? 99 त्यावेळेला मी पण होतो. मी 95 पासून आमदार आहे. मी सतत 7 वेळा निवडून आलेलो आहे. त्यावेळेला दादा माझ्या सोबतच त्यावेळेला ते होते. पण तुम्ही निवडणुका खूप लढल्या मला वाटतं ना. किती? 7 8 म्हणजे तुम्ही मलाही सिनियर आहात. फक्त झालं एवढं मी फक्त निवडून आलो प्रत्येक वेळेला. दादा 2 वेळेला निवडून आलेले आहेत. काही हरकत नाही. पण आता निश्चित दादाही आमच्या सोबत आहेत. आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते, आपल्याकडे कुठे भेदभाव राहणार नाही. एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणजे मग तुम्ही सगळे एकत्र होतात. म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जे आपल्याकडे म्हणतात आपण गाणं, जिसमें मिला तो उसके जैसा. आता तुम्ही भाजपावासी झालेला आहात. आता कुठेही काही अडचण नाही. काही आपल्याला आता काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळेजण मिळून आपल्या भागातला विकास कसा होईल, आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास कसा होईल, आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल, यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहेत. दादांनी सांगितल्या ठिकाणी मी वैयक्तिक कामं घेऊन येणार नाही. वैयक्तिक असलेली कार्यकर्त्यांची कामं असतात, ती करावी लागतात, बोलावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. निश्चित आम्ही त्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. राहुल दादा, आपण दोघं हातात हात घालून, कारण तुम्ही त्या ठिकाणी आमदार राहिलेला आहात, तुम्ही त्या बरोबरीचेच आहात. त्यामुळे मला असं वाटतं दोघं जण या ठिकाणी हातात घालून, शास्त्रीवादी पण आहेत, आणि सगळेजण मिळून आपण काम करूया. कुठेही आपल्याला तक्रारीला वाव राहणार नाही. दादा कुठे तक्रारीला वाव राहणार नाही की बाबा जुन्या लोकांना न्याय मिळतंय, आम्हाला हे करतायत, आम्हाला डावलतायत, का आमची कामं होत नाही, का आम्हाला निधी मिळत नाही, असं कुठेही होणार नाही. आणि पुन्हा आपण निश्चिंत राहा. आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला म्हणून पुन्हा आपलं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. साहेबांची गाडी तिकडून निघालेली आहे. मला जाणं फार आवश्यक आहे. आता इथून सभेला सगळ्यांनी यायचं. टक्कर मैदानावर खूप मोठी सभा आज आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब त्या ठिकाणी आहे. 7-8 लहान मंत्री आहेत. पण खूप मोठा कार्यक्रम आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. पुन्हा आपल्या सगळ्यांचे दादा मनापासून सगळ्यांच्या सहकार्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्याची नावं वेळेवर घेता आली नाही. आपल्या सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि म्हणतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले नेते माननीय गिरीश भाऊ, आमदार राहुल आहेत, आमदार राहुल डिकलीजी, माझ्याबरोबर जे नेते प्रवेश करतायत ते आमचे गुरुवारीच म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही ते बघा. आणि माझ्या समोर बरोबर समावेश सगळे जी भाजपामध्ये प्रवेश करतात प्रत्येकाचं नाव उल्लेख करून मी वेळ घेतला. बरीचशी या ठिकाणी उपस्थित मंडळी, आज मी आपल्या सगळ्यांच्या समावेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो. खऱ्या अर्थानं सगळ्यांचे गोव्या उंचावले. ही उजव्या विचारसरणीच्या मध्ये डाव्या विचारसरणीचा मोसाचं काय काम, परंतु खऱ्या अर्थानं गेल्या 3 महिन्यापूर्वी आपल्या विभागाचे आमदार राहुलदादा आयर यांची माझी भेट झाली एका कामाच्या निमित्तानं. आणि अचानक त्यांनी माझ्या समोर एक प्रस्ताव ठेवला की भाऊ तुम्ही भाजपात या ना. आणि मी खऱ्या अर्थानं सांगतो की काँग्रेसमध्ये थोडा नाराज होतो आणि त्या ठिकाणी खतपाणी मिळालं आणि मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला. याला कारण या देशाचं कणखर नेतृत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे दमदार मुख्यमंत्री
देवाभाऊ फडणवीस विश्वास ठेवून मी या ठिकाणी प्रवेश करतोय. आमचं कुठलीही किंतु परंतु नाही. आम्ही सरळ मनानं पक्षाचं काम करण्यासाठी पक्षामध्ये येत आहोत. या प्रसंगी सांगतो, समाजाची कामं घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ, वैयक्तिक कामं घेऊन कधी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. आणि समाजामध्ये आमच्या कामाला पक्षाची प्रतिष्ठा उंचावेल अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये करू. हा एकच शब्द देतो. आजपासून भाजपाचे झाले, भाजपाचे जे काही नियम सूत्र असतील त्या पद्धतीने कामकाज करू एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप. राजकारणाच्या या बदलामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे लवकरच बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, तर भाजपला आगामी निवडणुकीसाठी जोरदार ताकद मिळालेली दिसून येते. पुढील अपडेटसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.